नमस्कार मंडळी. आयुष्याची सुरुवात ही धावपळीपासून चालू होती बरं का. आणि शेतकरी म्हणल्यावर तर नादच करू नका. इतकी धावपळ माणसाच्या आयुष्यात शेतकऱ्याच्या कुठंच नसेल, कुठल्याच माणसाच्या आयुष्यात. हे काम करू का ते करू, ते काम करू का हे करू, का हे सुद्धा सुचत नाही माणसाला सकाळी सकाळी. आणि त्यात ही जनावरांचं काम असतं. तर चला आज करायची लागण. तर ही लागण काय आमची नाही बरं का, आमच्या ह्यांच्या मामाच्या मुलाची, माझ्या मिस्टरांच्या. तर चला आम्ही मदत करू लागायला आलो आहे त्यांना. तर एका डोळ्याची लागण कशी असते तुम्हाला दाखवते थांबा. इथं बघा सगळी पालकच भाजी उगवली. इथं चुक्याची भाजी आहे पलीकडं. आणि बघा ही बियाणं इकडं भुईमुग पेरलाय त्यांनी, आमचा नाही त्यांचा आहे. दिसला का उगवतं. ह्या वर्षी भुईमुगाची सगळीकडे बोंब झाली, त्याच्यामुळं काय भुईमुग गारट्यानं उगवला नाही. आणि हा बघा एक डोळा काल आम्ही बेणं करून ठेवलंय. हो का, दिसलं का, असं एक एक डोळ्याचं छोटं छोटं केलंय, कारण काही वजन पण परत तिकडे न्यावं लागत नाही. आणि लागण पण चांगली उगवती, थोडा वेळ लागेल पण चांगलं करायचं. तर इथं काल दिवसभर आम्ही बेणं सवळून ही खांडलं इथं. आणि ही पलीकडचं बेण आहे 265. तर चला, तुम्ही कशी लागण किती डोळ्याची करता, कोणी 3-3 कांड्याची पण लागण करतं. तर बघू शकता सकाळी सकाळी रानातलं मस्त वातावरण किती छान आहे. आणि खरं ह्यांच्या रानात तरी अजिबात इतकं छान वाटतं ना. बघा टिबकवर ही मशीन असती ना, मशीन मका लावायची, ती मशीन आणली बघा. आणि त्या मशीनवर ही मका लावलेली, तर अशी उगवली दिसते का बघा. मशीननं मका लावली, कशी आली सांगा. मग तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते थोडंसं. आणि ही भुईमुग पण सगळं सेंद्रिय शेती करते ती बघा. ही पण भुईमुग टिबकवर लावलाय, पण गवत भरपूर उगवलं ह्याच्यात. ती मका दिसते ना पूर्ण, ती पण त्यांनी मशीननं लावली. तर असं शेतकऱ्याचं असतं. तर चला धावपळीत आवरून मी पण आली. ते तिकडं लागण करायची, तेव्हा ती दिसते का काळं रान, तिकडं करायची लागण. आणि आंबा किती जुना आहे बघा, ही सगळी आंब्याची झाडं जुनी येते. आणि खरोट्याला ताप देते त्या झाडांमुळं, त्याच्यामुळे तेव्हा तसे पिशव्या अडकावं लागते. ते दिसते का, उन्हामुळं धुंदक दिसते. तर चला करतो आता लागण पटपट. आज काल सगळं बेणं सवळून ठेवलंय, आज हे करायचंय. चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखव. आयुष्याच्या माणसाचा जीवन प्रवास खरंच खूप अवघड आहे. तेव्हा ती पुणे पंढरपूर हायवे दिसतंय का, वाहनं जाते ती वरून, दिसली का बघा. झाडला बघा आता पोशाख, आता स्कार्फ बांधायचं, ऊन लागते डोक्याला म्हणून. आणि ह्यांची काय घरची अजून आलेली नाही, ते आता फोन करते मी. तर चला जेवाय बसावं लागेल दुपारी. आज काय जेवण केलं नाही लवकर, कामच उरकं ना मला घरातलं. तर व्हिडिओला नक्की आपल्याला एक कमेंट करत जावा. तर बघा ह्या वर्षी ज्वारी तेव्हा कशा आले ते दिसलं बघा. ही कोपऱ्यातली ज्वारी दिसते का केवढीशी. काय नाही, ज्वारी ह्या वर्षी पाऊस काळ जास्त झाला, त्याच्यामुळं पाणी लोकांच्या रानातलं संपलं नाही लवकर. दिवाळीनंतर ह्या रानाने वापस येते. तर